अजित अनंतराव पवार त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथे झाला. तर त्यांचे मूळ गाव काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे हे त्यांचे मूळ गाव. अजितदादा हे शरद पवार यांचे पुतणे होते. सुनेत्रा पवार या त्यांच्या पत्नी होत्या, तर जय पवार आणि पार्थ पवार असे 2 मुलं त्यांना होती. अजितदादांचा राजकीय प्रवास 1982 मध्ये राजकारणामध्ये प्रवेश केला. सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची पहिल्यांदा निवड करण्यात आली. 1991 मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, तर 1991 मध्येच बारामतीमधून लोकसभेवर पहिल्यांदा त्यांची निवड करण्यात आली. काका शरद पवार यांच्यासाठी लोकसभाची जागा सोडली आणि राजीनामा दिला. 1991 मध्ये बारामती विधानसभेवर पहिल्यांदा निवड करण्यात आली. 1995 मध्ये बारामतीमधून दुसऱ्यांदा, तर 1999 मध्ये तिसऱ्यांदा निवड करण्यात आली. 2004 मध्ये बारामतीमधून चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले. तसेच 2009 मध्ये पाचव्यांदा, 2014 मध्ये सहाव्यांदा आणि 2019 मध्ये सातव्यांदा बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि अजित पवार गटाचे नेतृत्व त्यांनी केले. फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला अधिकृत एनसीपी म्हणून मान्यता दिली. 2024 मध्ये बारामतीमधून आठव्यांदा विधानसभेवर त्यांची निवड करण्यात आली. बारामतीमधून 33हून अधिक वर्ष ते सलग आमदार राहिले आहेत. अजितदादांची मंत्रिपदे. पहिले मंत्रिपद 1991 ते 1992. जून 1991 ते नोव्हेंबर 1992 या काळात अजितदादा हे कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री राहिले आहेत. त्यावेळी सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते. दुसरे मंत्रिपद 1992 ते 1993 या कालावधीमध्ये अजितदादा पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री होते. त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते. तिसरे मंत्रिपद 1999 ते 2004 या कालावधीमध्ये पाटबंधारे मंत्री कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे तसेच फलोत्पादन मंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. चौथे मंत्रिपद जुलै 2004 ते नोव्हेंबर 2004 ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसेच पाटबंधारे मंत्री कृष्णा खोरे आणि कोकण विकास. त्यावेळी विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. पाचवे मंत्रिपद 2004 ते 2008. 2004 ते 2008 मध्ये जलसंपदा मंत्री कृष्णा खोरे वगळून पाणीपुरवठा व स्वच्छता तसेच लाभक्षेत्र विकास मंत्री होते. त्यावेळी विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. सहावे मंत्रिपद 2008 ते 2009. नोव्हेंबर 2008 ते नोव्हेंबर 2009 मध्ये जलसंपदा मंत्री कृष्णा खोरे वगळून तसेच स्वच्छता मंत्री होते.
त्यावेळी अशोक चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. 7वे मंत्रिपद 2009 ते 2010. नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 मध्ये जलसंपदा मंत्री कृष्णा खोरे आणि कोकण वगळून तसेच ऊर्जा मंत्री होते. त्यावेळी अशोक चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. अजितदादांची उपमुख्यमंत्री पदे. पहिले उपमुख्यमंत्रीपद नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. तर अजितदादांकडे वित्त विभाग, नियोजन आणि ऊर्जा असे महत्त्वाचे खाते होते. दुसरे उपमुख्यमंत्रीपद डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. तेव्हा वित्त विभाग, नियोजन आणि ऊर्जा असे महत्त्वाची खाते त्यांच्याकडे होती. तिसरे उपमुख्यमंत्रीपद कालावधी 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी 80 तासाचे अल्पकाळ सरकार होते. चौथे उपमुख्यमंत्रीपद 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022. त्यावेळी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी वित्त विभाग, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क अशी खाती अजित पवार यांच्याकडे होती. पाचवे उपमुख्यमंत्रीपद 2 जुलै 2023 ते 4 डिसेंबर 2024. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी NCP मध्ये फूट झाल्यानंतर महायुतीत सामील झाले होते. सहावे उपमुख्यमंत्रीपद म्हणजेच आताचे उपमुख्यमंत्री पद. कालावधी 5 डिसेंबर 2024 ते आजपर्यंत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि वित्त विभाग, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास अशी महत्त्वाची खाती दादांकडे होती. अजितदादांची इतर महत्त्वाची पदे. सहकारी क्षेत्रामध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष 16 वर्षे राहिलेले आहेत. 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ सदस्य देखील राहिलेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष. क्रीडा क्षेत्र 2006 ते 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. 2023 ते आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट चे अध्यक्ष. 2024 फेब्रुवारीमध्ये निवडणूक आयोगाने अधिकृत NCP म्हणून मान्यता देखील दिलेली आहे. एकूण 8 वेळा विधानसभा निवडणूक लढवलेल्या आहेत 1991 ते 2024 या कालावधीमध्ये. 7 वेळा मंत्रिपदे राहिलेले आहेत 1991 ते 2010. 6 वेळा उपमुख्यमंत्री या पदावर कार्य केलेले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून 1 वर्ष काम केलेले आहे. अजितदादांना 40हून अधिक वर्ष राजकीय अनुभव आहे. तसेच बारामतीमधून 33हून अधिक वर्षासाठी सलग आमदार देखील राहिलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि दीर्घकाळ उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे हे अजित पवार
वित्त आणि जलसंपदा विभागातील तज्ज्ञ शरद पवार यांच्या राजकीय वारस म्हणून देखील अजितदादांची ओळख आहे. अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 2023 मध्ये एन-सी-पीमध्ये फूट पडली आणि ही घटना अजितदादांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाची घटना होती.